चंदे, काय करायलीस? वारं घालायला. कुणाला? तुम्हाच नाही. चंदे, तुम्ही इथं कधी आला सा? चंदे, काम करायची सोडून झोपा काढायली होय ग? नीट जागा राहून वारा घालणार असशील तर थांब इथं, नाहीतर आत्ताच्या आत्ता बोजा बिस्तारा गुंडाळायचा आणि पहिल्या एसटीने डायरेक्ट तुझ्या तात्याकडे जायचं बघ. आव ताईसाहेब, असं काय करायला सा? मी पाठराखीन आहे ना. चल चल, तुझ्यासारख्या 10 पाठराखीन ठेवन आम्ही. असली काम चुकार पाठराखीन न गा आम्हाला. आव ताईसाहेब, मला लई बोर व्हायला होतं म्हणून डुलकी लागली. तुला कशाने बोर व्हायलंय ग? आव नुसतं बसून बसून बोर व्हायलंय. असं आहे काय? वय. बोर व्हायलंय तुला? बर ठीक आहे. मग आता तुला बोर होणार नाही बघ चंदे. तुला काय ना काय तर करून हलवाया पाहिजे बघ. आव ताईसाहेब, हे घे, आता तुला बोर होणार नाही. आव हे काय करायला सा? काय म्हणजे काम लागत काय? हा, आव राहू दे की. काय राहू दे चंदे, बोर व्हायलंय आम्हाला, तुझी लई काळजी आहे बघ. हे घे. आव राहू दे, बस बस की. घे. आव आता कसं मस्त कारण मिळालं बघ तुला, बोर नाही होणार आता. हा, चल घे आवरायला घे. ताईसाहेब, मी अडाणी बाई आहे ना, माझं बोलणं एवढं मनावर कशाला घ्यायला सा? राहू दे की. अगं चंदे, कारण आम्हाला बी बोर व्हायलंय बघ. एक तर हे आजारी पडण्याचं नाटक केलं, आता ते निभवायचं म्हणून हे असं गप पडून राहायला लागतंय बघ. चल जाऊ दे, आवरायला घ्यायचं. आव राहू दे की ताईसाहेब. घे चंदे, आवरायला घे. काय बी म्हणत आहे सब, तुम्ही आजारी पडल्याचं नाटक लय भारी केलं बघा. एकदाच दावा की, मला दावा की. रेडिओ एकदाच बोलतो. आवत आहे साहेब, असं काय बी नाही. रिपीट बी कार्यक्रम लावतात की. दावा की ताईसाहेब, एकदाच दावा. तुम्ही का नाही हिरोईन पाहिजे होत्या बघा. नाटकात असत्या तर लय भारी केलं असतं बघा तुम्ही. लय भारी लय भारी. दावा की एकदाच दावा. बरं बरं ठीक आहे. आता तू म्हणायलीस म्हणून एकदा धावतो. हा. लय बेकार हालत झाला बघा. लय भारी ताईसाहेब. ताईसाहेब, तुम्ही का नाही ते मास्तरीपेक्षा लय भारी आजारी पडलासा बघा. कोण म्हणणारच नाही की तुम्ही एवढं ढोंगाडेपणा करतासा म्हणत. लय भारी. जाऊ बाई, आत येऊ. तुम्हालाही बरं नाहीये असं कळलं. वय वय ताईसाहेब, तुमच्यापेक्षा डब्बल आजारी आहेत बघा. होय की नाही ताईसाहेब? म्हणूनच तुमच्याकरता गरम गरम चहा घेऊन आली. अगं बाई, लय बरं झालं बघा. आता चहा घेतला की तेवढाच आराम पडेल आम्हासनी. लई ताप व्हायला लागलाय बघा या खोकल्याचा. असं वाटायला जीवच जाईल आमचा. तुम्ही बी आजारी आहे काय? नाही पण तुमचं राहू द्या, आमचं बघा किती झालंय. सर्दी खोकला लई ताप झालाय बघा. तुम्ही सकाळपर्यंत बऱ्या होतात ना, अचानक काय झालं? अहो, ॲलर्जी आहे बघा धुळीची आम्हासनी. हे चंदीनं केवढा पसारा काढून ठेवलाय बघितलं सा ना. म्हणून जरा दम लागायला लागलाय, खोकला आणि सर्दी. अरे बापरे, मग तर खोली स्वच्छ असायला हवी. होय, तेच तर जमणं झालं या चंदीला. एकतर एवढा समजा पसारा काढून ठेवलाय. खरं सांगू काय तुम्हाला, आमची तब्येत जर जरा नीट असती का नाही तर आम्ही स्वतः लक्ष घालून ही समधी साफसफाई केली असती. पण आता
चंदीला काहीच जमणं झालंय ना व. थांबा, मी साफ करून देते. नाही हो नाही. उग आमच्यामुळे तुम्हाला कशा पाहिजे ताप. हो, ताप कसला त्यात, पटकन करून देते. आपल्या घरच्यांसाठीच करते ना. तुम्ही जर केलं तर लई बरं होईल म्हणा. नाहीतर आता या ॲलर्जीनं पार जीवच जायचा बघा आमचा. चला दोघी मिळून करू चला. नाही नाही वहिनी, तुम्ही बसा, मी करते पटकन. द्या. ए चंदे, नुसती बसली काय? मदत कर की त्यासनी. नाही नाही, असू दे, करते मी. जर तिकडे बी बघता काय, ड्रेसिंग टेबल पैसे जरा धूळ आहे. हो, आणि जरा हळू करा, धूळ उडाली की अजून खूप आहे. चंदे, ही तर कोपऱ्यात बी धूळ होती ना व. वय वय, लय धूळ आहे. जरा झाडू आण बरं. वय, काय हो जाऊ बाई, हा, बरं आहे ना ग? हो हो, नाहीतर राहू द्या, आम्ही करतो. नाही नाही, झाडते मी. द्या. एक झाडू काय? थोडं हळू. उडाली की. लई उपकार झालं बघा तुमचं. आज तुमच्यामुळे आमचा जीव वाचलाय. देव आहे बघा तुम्ही, देव. जरा गरम गरम चहा पितो, जरा बरं वाटेल. अगं बाई, चहा गार झाला काय? राहू द्या, तसंच पितो आम्ही. वहिनी, मी करून आणते. बरं, ठीक आहे. आलेच. ताईसाब, तुमच्या एवढी मी ढोंगी बाई कधी बी आयुष्यात बघितली नाही बघ. ए, थोबाड फोडू का मुस्काड फोडू? आव म्हणजे तुम्ही किती हुशार आहेसा असं म्हणायचं होतं मला. ए चंदी, आमच्या हुशारीवर तुझ्या शिक्क्याची काय बी गरज नाही. हा मस्ती. ताईसाब, काय का असं ना, त्या मास्तरीला तुम्ही पार मोलकरीनच करून टाकलीस बघा. लय भारी डोस काय बघा तुमचं. मोलकरीनच आहे गती. वय, या घरची खऱ्या थोरल्या सुनबाई तर आम्हीच आहोत आणि आम्हीच राहणार. वय, राहणार की. बरं ताईसाब, ह्यो रानादा तुमच्या एकदम मुठीत याय पाहिजे बघा. मग काय आता वंजळीत आहे भाई? आव तसं नाही, आदनं मधनं रानादा त्या मास्तरणीच्या मुठीत जातो या. ते जरा थांबाय पाहिजे ना. थांबणार. एक ना एक दिवस या ठोकळ्याला बी दावणीला बांधणार म्हणजे बांधणार. मालक, तुम्हाला काय पाहिजे ते नेमकं आधी ठरवा बघू.
अहो अख्खं दुकान दाखवलं तरी तुम्हाला पटाना. कामाला आहे हा? राहू द्या, नवीन स्टॉक आला की सांगा. चला येतो मी. काय हे बारक्या, हे ठेव बाबा तिकडे. काय गिराईक ठेव. बसा ना बसा. होय, कोल्हापुरी चप्पल पाहिजे. कोल्हापुरी हा. ए बारक्या 10 नंबर घे. हे बघा. अहो माझ्यासाठी नकोय, ती लेडीज चप्पल पाहिजे. मग हे आधीच सांगायचं नाही वे. बर किती नंबर पाहिजे सांगा बरं. कसला? पायाचा साईज काय, किती नंबरची चप्पल पाहिजे. माझ्यापेक्षा बारका आहे. अहो बारकाच असणार, पण साईज काय 5, 6, 7. अहो असं नेमका सांगता येणार नाही. द्या की तुमच्या अंदाजानं. हा अहो माझ्या अंदाजाने दिलं तर परत त्याच पायताने मारशीला की मला. नंबर सांगा. कोणाला पाहिजे चपला. माझ्या बायकोला. हे बघा. हे बारके हे ठेव रे. हं. 5, 6, 7 नंबर आहे घ्या. आता बायकोचा पाय आठवा आणि ठरवा कोणती घ्यायची ती. अहो तेच आठवण झाले. काय बालक, बायकोचा पाय आठवा नव्हे तुम्हाला. आठवा आठवा. अहो नेमकं सांगता येणार नाही. याच्यापेक्षा छोटा नाही, मोठा नाही. अहो छोटाच असेल. काय पहिलवान, नेमका नंबर पाहिजे बघा. हा तुम्ही एक काम करा, त्या समजा नंबरच्या चपला द्या. हा जी बसेल ती घेतो आणि बाकी आणून देतो. होय. आता हे बघा, असं तसं जाणारच आहे ना. एलपाटा करण्यापेक्षा जाऊन नंबरच आणा की. ते सोपं पडेल तुम्हाला बिन मला बी. असं म्हणताय? नंबर घेऊन या, 1 नंबर चप्पल देतो तुम्हाला. चालते, आम्ही पटक दिशी जाऊन येतो. काय हे बरकत, चल. चल आता काय तू म्हणशील तसं. चल येतो. नंबर आणा बरं का. गोदात का जरा हा चहा गरम करून द्या. कुणाला ग? जाऊबाईंना. मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते, पण खोली आवरता आवरता परत गार झाला. तू कशाला गेलतीस त्यांच्या खोलीत? त्यांनाही बरं नाहीये ना, म्हणून म्हणलं त्यांना गरम गरम चहा नेऊन द्यावा. अगं परत द्यायचं आणि परत यायचं ना हो लगेच. तुला बरं नसताना तू कशाला त्यांची खोली आवरत बसलीस? अहो त्यांना धुळीची ॲलर्जी आहे. मग मी म्हंटल मीच देते साफ करून. त्यांना त्रास होत होता.
नाटकात समधी तिला कुठं तुझी किंमत आहे आणि तू कशाला समज करत बसलीस? अहो नाही, त्यांना खरंच त्रास होत असेल आणि मी खोली आवरली म्हणून एवढं काय झालं. त्यांची खोली असली तरी आपल्याच घरातली ना. आपण आपलं काम करावं, बाकी कोण काय वागतंय याचा फार विचार नाही करायचा. आता तू लई विचार न करता मी सांगते ते ऐक. तुझ्या खोलीत जाऊन झोप, आराम कर. नाही नको, मला झोप नाही येते. अगं मग नुसती जाऊन पड, तुला अजून बरं वाटत नाही. नाही नको, बसून बसून तर मला अजून कंटाळा येतो. हे बघ, मोठ्या माणसानं सांगितलेलं ऐकावं. तू जा बरं, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, झोप जरा. हो पण ज्याचं बघते मी. जा उठ. लय गुणाच्या निर्मळ मनाची आहे माझी लेक. दोघं नवरा बायको बी सारखीच. जगानं किती बी ताप देऊ दे, पण माझा राणा काळजी घेईल माझ्या लेकीची. बरकत, चपलाचं माप कसं ओळखायचं? राणा मग तू एक काम कर की, बहिणीला सरळ फोन कर आणि विचार की चपलाचं माप कशाला लांबड लावत बसलायस? लांबड कसली यात? अरे मग कर की फोन. अरे साध्या चपलासाठी किती बिरवा लागलायस? अरे हेच करत असतं कवा बी केलं असतं मी. अरे चप्पल देऊन सरप्राईज द्यायचं त्यासनी. तुमची सरप्राईज जगा वेगळे असतात बघ. सरप्राईजची मजा करा तुम्ही आणि फिरायला लागते आम्हाला. उतर खाली. अरे उतर. एवढं ताप होत असेल तर जा परत शेतात. अरे नाही नाही, अरे दोस्तीत ताप कसला आलाय म्हणायचा. होय ना व. अरे मग जरा विचार कर की चपलाचं माप काय असेल ते नवरा ना. अरे चपला देऊन कसले सरप्राईज देणारस म्हणायचं तू? ते आमचं आहे, तुला काय करायचंय? बर मी आता खरं एक विचारतो. तुला अजून वहिनीचा पाय केवढा आहे ते माहिती नाही? अरे उगा डोसकं लावू नकस. नाही जरा विचार कर आणि काय करायचं ते सांग. यो बघ बाल्या. हे बाल्या, काय राहणार तालीम कुठे घेत नाहीस? अरे ते मी जरा ये बाळ्या, अरे तुला तुझ्या बायकोच्या चपलेचा नंबर किती आहे ते माहितीये का? हाय की 8 रे. बघितलंस, त्याला त्याच्या बायकोच्या चपलाचा नंबर माहितीये आणि तू एक आहेस. अरे बायकोचं पायतान खाऊन खाऊन मला नंबर माहीत झालाय. राणाचा तसं कुठं आहे? हे भाल्या, उगा काय बी बोलू नकस. खरं खरं काय ते सांग. तुला कसं माहित झाला वहिनीच्या पायाचा नंबर? अरे मला आणि तिला एकाच नंबरात चपल्या लागतात. अरे म्हणजे मॅचिंगच की. राणा, आपण बी मॅचिंगच करूया काय? यो तर मोठं व्हायचं. हे अरे तुम्ही दोघं बी खुळायचा. तुमच्याकडनं काय बी होणार नाही. मलाच घरात जाऊन काहीतरी करावं लागणार. पण राणाचा कसला मॅटर आहे ह्यो? कशाला पाहिजे चपलीचा नंबर? तुझा उद्या भेटतो तुला तालमीत. जायलाच पाहिजे, नाहीतर बायको परत पायतान काढायची. राणा आता रे, आता काय बी होऊ दे. अंजलीबाईंसाठी कोल्हापुरी चप्पल बनवणार म्हणजे बनवणारच.